Okay. So for this case, what they given us, a stone takes 6 seconds to reach the ground after it is dropped from the tower. म्हणजे टावर वरनं, एका टावर वरती आपण उभा आहे, त्या टावर वरनं एक दगड जर का सोडला तर तो दगड जमिनीवरती पोहोचायला 6 सेकंद लागतात. ओके. इनिशियल वेलोसिटी 0 आहे. हाईट एच आपल्याला दिलेली नाहीये, जी दिलेला आहे 9.81, डाऊनवर्ड मोशनला पॉझिटिव्ह असणार. तर त्या दगडाला 6 सेकंद लागतात जमिनीवरती आदळायला. पुढे काय सांगितले बघा आता, इफ द स्टोन इज स्टॉप्ड आफ्टर 2 seconds ऑफ इट्स फॉल. म्हणजे काय झालं, दगड आपण सोडला आणि 2 सेकंदाने जिथपर्यंत पोहोचला तिथं थांबवला. 2 सेकंदाने आपण काय केलं, जिथपर्यंत आला होता तिथं थांबवला आणि देन रिलीज अगेन आणि पुन्हा तिथून सोडला. तर हाऊ मच टाइम इट विल टेक टू रीच द ग्राउंड. फक्त मोशन ब्रेक केलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल इथं, तर पहिल्या केसमध्ये तुम्हाला इनिशियल वेलोसिटी माहिती आहे, तुम्हाला जी माहिती आहे, तुम्हाला तिथं एच काढता येईल, सॉरी फी काढता येईल, फायनल वेलोसिटी काढता येईल. फी इज इक्वल्स टू यू प्लस जी टी घेतला, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, ऍक्सलरेशन ए तुम्हाला 9.81 आहे, जी माहिती तुम्हाला फायनल वेलोसिटी व्ही मिळेल. फायनल वेलोसिटी व्ही मिळाली की तुम्हाला एस काढता येईल, डिस्टन्स टावरचं कुठून टॉप पासून जमिनीपर्यंत. एच इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. बरोबर, एच मिळाला. सेकंड केस मध्ये काय करायचं, तर 2 सेकंद टाइम साठी, म्हणजे टी इज इक्वल्स टू 2, यू इज इक्वल्स टू 0, एस किती येतो बघायचं, म्हणजे किती अंतर कव्हर करते ते बघायचं. टॉप पासून काहीतरी अंतर कव्हर करेल, तिथं आलं ते अंतर टोटल अंतरामधनं वजा करायचं. म्हणजे समजा टोटल हाईट तुम्हाला टावरची मिळाली 10 मीटर आणि 2 सेकंदामध्ये तो जो दगड आहे तो समजा 2 मीटर आला, म्हणजे शिल्लक किती राहिलं, 8 मीटर राहिलं. क्लिअर. आता 8 मीटर अंतर कव्हर करायसाठी त्याला किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके. मग ते 8 मीटर अंतर तुम्हाला माहिती आहे, इनिशियल वेलोसिटी माहिती आहे. ओके. फायनल वेलोसिटी माहिती आहे, 0 असणार आहे. इनिशियल वेलोसिटी 0 असणार, फायनल माहिती नाही आपल्याला. डायरेक्टली तुम्ही v इज इक्वल्स टू यू प्लस एटी ला गेला किंवा s इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर जरी केला तरी तुम्हाला बरोबर तो टाइम टी मिळून जाईल. ओके. यू कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. Again, I would like to check the simple examples out of this so that we will be able to go for them. हे examples हे motion under variable acceleration आहे, ते आपण बघणार आहे. हे आपण सॉल्व केलं नाही. Distance traveled by car after applying the brakes. This one we have solved. Then this या टाइपचे एक्झाम्पल आहेत, आपण मी घेतोय आता लगेचच. आय एम गोइंग टू स्टार्ट फॉर दिस वन. दिस इज अ examples of motion under variable acceleration that I would like to go for now. The next part of the discussion is a motion under variable acceleration. तर आपण जो काही पार्ट डिस्कस केला त्याच्यामध्ये आपण काय केलं की मोशन विथ युनिफॉर्म एक्सलरेशन. आता आपण काय घेणार आहे, मोशन विथ व्हेरिएबल एक्सलरेशन, म्हणजे व्हॅरिंग एक्सलरेशन आहे. जे एक्सलरेशन आहे ते कॉन्स्टंट नाहीये किंवा युनिफॉर्म नाहीये, म्हणजेच जो आपला जी 9.81 होता तो तेवढाच नव्हता, राहणार नाही आता. किंवा कार किंवा व्हेकल पुढे जात असताना ती युनिफॉर्म एक्सलरेशन जात नाही. आपण काय करतोय, ऍक्सेलरेट करतोय, पुन्हा रिटार्डेशन करतोय, पुन्हा ऍक्सेलरेशन करतोय, पुन्हा रिटार्डेशन करतोय. एक्सलरेशन आहे जे युनिफॉर्म नाहीये. त्या केसमध्ये आपली जी रेग्युलर इक्वेशन आहेत, v इज इक्वल्स टू यू प्लस एटी, s इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर किंवा v स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस s, हे इक्वेशन्स आपले आपण तिथं वापरू शकत नाही. वी कांट अप्लाय देम देयर. मग ही जी मोशन आहे अशी जिथं व्हेरिएबल आहे, म्हणजे व्हॅरी होतीये कोणाबरोबर, टाइम टी बरोबर, ती मोशन डील करण्यासाठी किंवा त्या मोशनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ओके. आता मग काय काय करता येईल आपल्याला रे, ती व्हेलॉसिटी कशी करता येईल आपल्याला अचीव. तर आपल्याकडे जे इक्वेशन आपण जसं बघितलं की मोशन कर्वचं जो आपण बघितलं की मोशन कर्व मध्ये एस टी कर्वचा जो स्लोप आहे तो आपल्याला व्हेलॉसिटी देतो. म्हणजे काय बघितलं आपण, फी इज इक्वल्स टू डीएस बाय डीटी एक आहे. इथं काय होतं की तुमची ऍक्सलरेशन युनिफॉर्म असू द्या किंवा व्हॅरिंग असू द्या, काही फरक पडत नाहीये. कंपल्सरी आपल्याला फी इज इक्वल्स टू डीएस बाय डीटी मिळणार. आणि दुसरं काय होतं, तर ऍक्सलरेशन ए इज इक्वल्स टू डीव्ही बाय डीटी होतं. हे आपल्याकडे दोन इक्वेशन्स होते. आता ह्या दोन इक्वेशनचा वापर करून आपल्याला मोशन विथ अ व्हेरिएबल ऍक्सलरेशन डील करायची आहे. म्हणजे हे जर का मी पहिलं इक्वेशन म्हटलं
तर डिरेक्टली माझ्या इक्वेशन मध्ये जे माझं इक्वेशन असणार आहे ते जर का यस आणि टी मधलं असेल म्हणजे काय असेल, समजा यस इज इक्वल्स टू टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 3 असं माझं इक्वेशन आहे. दिस इज द इक्वेशन. तर मला विचारलं की टाइम टी हा 0 असताना व्हेलॉसिटी काय असेल, मला काढता येईल का रे हे इक्वेशन वरनं? Yes, sir. कसं काढणार रे? Derivative with respect to time. डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय करायला मला काय करावं लागेल, आय विल बी रिक्वायर्ड टू गो फॉर ds बाय dt बिकॉज इट इज अ व्ही. म्हणजेच काय येईल ते d बाय dt ऑफ टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 3. ते इक्वेशन काय तयार होईल रे? बोला. हा इक्वेशन काय तयार होईल? 2t plus 2. काय तयार होईल इक्वेशन? हा Twice t Twice t plus plus 2. 2 तयार होणार. हे कशाचं असणार? व्हेलॉसिटीच असणार. आता व्हेलॉसिटी विचारले मला कधी, टाइम टी 0 असताना. जस्ट पुट अप टी इज इक्वल्स टू 0 मीन्स equal to 2. मीटर्स पर सेकंड. सिमिलरली मला विचारलं की याच्यावरूनच की ऍक्सलरेशन ऍट टी इज इक्वल्स टू 0 काय असेल, तर कसं काढणार आहे मी ऍक्सलरेशन ह्या इक्वेशन वरून? दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजेच काय करावं लागेल मला, a इज इक्वल्स टू dv बाय dt. नाहीये आता व्हीचं इक्वेशन मला माहिती येत आहे. समजा मी याला स्टार असं म्हणतो, मला काय करावं लागेल, त्या स्टार ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करावं लागेल टाइम टी बरोबर. म्हणजेच काय होईल ते d बाय dt ऑफ 2t प्लस 2. म्हणजेच काय झालं, 2 झालं. ऍक्सलरेशन इज अ 2 झालं माझं. दॅट्स ऑल. टी 0 पुटअप करा किंवा काही करा, व्हेरिएबलच नाहीये टी मध्ये टीचं, म्हणजे काय तुम्हाला डायरेक्टली 2 असून मिळेल. So likewise, म्हणजेच whenever there is a variable acceleration, in that case we have to go for this type of a combination. आता आपण फी वरनं बघितलं की यस चं काढलं आपण, यस ला डिफरन्शिएट केला, फी मिळाली. यस ला डबल डिफरन्शिएट केला, ए मिळाली. त्याचबरोबर जर का मी याला इंटिग्रेट केलं म्हणजे काय करतो बघा मी आता, फी इज इक्वल्स टू ds बाय dt. आता मला फी dt इज इक्वल्स टू मी ds केलं, काय मिळेल रे मला आता इथं? displacement. कोणाच्या इक्वेशन साठी मिळेल रे? फीचं इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू dt केलं की मला मिळेल की नाहीये? If I will integrate the equation of the phi with respect to time, I will get a displacement. Clear? Similarly, a is equals to dv by dt. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तर a dt is equals to dv होतो. म्हणजे जर का मी हे दोन्ही साइडला इंटिग्रेट केलं तर v is equals to integral a dt मला मिळालं. Means by using this, so suppose that this is equation 1, this is a 2, this is a 3 and this is the fourth one. ह्या 4 इक्वेशनचा वापर करून आपण मोशन अंडर व्हेरिएबल ऍक्सलरेशन स्टडी करू शकतो. आता इथं मी काय घेतलं होतं, यस चं इक्वेशन घेतलं आणि मी व्ही आणि ए काढलं. समजा मला व्हीचं इक्वेशन दिलेलं आहे, काय आहे, व्ही आणि टी मधलं इक्वेशन आहे, व्हेलॉसिटी आणि टाइम ह्या दोघांमधलं माझ्याकडे इक्वेशन आहे. टाइम बिंग आय एम कन्सिडरिंग दॅट. म्हणजे काय, समजा इक्वेशन इज लाईक दिस, phi is equals to t cube plus thrice t square plus 2 असं इक्वेशन आहे. मला काय विचारलं, डिस्प्लेसमेंट विचारली, कधी, ऍट t is equals to 0 विचारली. आणि दुसरं काय विचारले मला, ऍक्सलरेशन, कधी, ऍट t is equals to 0 विचारलं. तर मला सांगा बरं कसं काढणार ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट या दिलेल्या इक्वेशन प्रमाणे? ऍक्सलरेशन साठी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि डिस्प्लेसमेंट साठी इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन करायचं. पहिला मी ऍक्सलरेशन घेतो, सिंपल वन आहे. ऍज a is equals to dv by dt. म्हणजे काय येईल, d बाय dt ऑफ अ गिव्हन इक्वेशन. मी त्याला इक्वेशन नंबर 1 असं म्हणतो. आता इक्वेशन नंबर 1 जो आहे तो काय आहे माझा, t क्यूब प्लस थ्राइस t स्क्वेअर प्लस 2 आहे. जस्ट डिफरन्शिएट इट. सो a विल बी इक्वल्स टू थ्राइस t स्क्वेअर प्लस 6t असेल, बरोबर आहे का? येस सर. Yes. आता पाहिजे ऍक्सलरेशन t 0 असताना. Put the value of the t as 0. So a 0 will be equals to 0 plus 0. म्हणजे किती झालं ऍक्सलरेशन, हे 0 झालं. आता मला ऍक्सलरेशन कळालं. आता पुढे काय करायचं, मला डिस्प्लेसमेंट काढायचे, कधी t 0 असताना. म्हणजे मला पहिलं डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं इक्वेशन तयार करावं लागेल, यस आणि टी मधलं. मग यस आणि टी चं इक्वेशन तयार करण्यासाठी मला काय करावं लागेल रे, Integration. इंटिग्रेट. कोणाचं, हे आपलं इक्वेशन नंबर 1 होतं, ऍक्सलरेशनचं इक्वेशन नंबर 2 होतं. कोणाचं इंटिग्रेशन करावं लागेल, 1चं. इक्वेशन 1चं.
म्हणजेच काय करायला आपल्याला माहितीये, काय माहिती आपल्याला, यस इज इक्वल्स टू, इथे बघा यस इज इक्वल्स टू फी dt, म्हणजे काय लिहायचं लिहिताना फी इज इक्वल्स टू ds बाय dt होता. म्हणजेच काय झाला, फी इंटू dt इज इक्वल्स टू ds झाला. इंटिग्रेट बोथ द साइड्स, म्हणजे काय येईल, इंटिग्रल ds म्हणजे काय येईल, यस येईल. बरोबर आहे का. सो इंटिग्रल ds इज इक्वल्स टू इंटिग्रल फी dt. फीचं इक्वेशन कोणाचं आहे ते, टी च्या टर्म मध्ये, टी क्यूब प्लस थाइस टी स्क्वेअर प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू dt. ds इंटिग्रेशन यस इज इक्वल्स टू, सांगा इंटिग्रेशन काय येईल आता, t raised to 4 by 4 हा plus 3 into t raised to 3 by 3 प्लस 2t. 2 हा, संपलं का इक्वेशन, Plus प्लस c. हा वन सेकंड, प्लस c c. constant term. कॉन्स्टंट येणार याच्यामध्ये. बरोबर आहे का. आता कॉन्स्टंट काला सांगा बरं, कॉन्स्टंट का आला रे, ते इंटिग्रेशन मध्ये असतं ना. इंटिग्रेशन हे इनडेफिनेट आहे, इथं लिमिट नाहीये. लिमिट असतं तर डेफिनेट झालं असतं. बरोबर आहे का. जर का लिमिट असतं तर Yes, आपण कॉन्स्टंट दिलंच नसता. परंतु लिमिट नसल्यामुळे कॉन्स्टंट, मग काय दिलं असतं आपल्याला, कंडिशन दिलेली असते. आता कंडिशन काय असते, की ज्या वेळेस टी हा 1 होता त्यावेळेस यस हा 4 होता, अशी कंडिशन दिलेली असते आपल्याला. कंडिशन काय दिलेली असते, ऍट टी इज इक्वल्स टू 1 यस वॉज 4. मग काय करायचं, टी ची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि यस काढायचा, सॉरी सी काढायचा. मग काय येईल, यस किती आहे, 4 आहे, टी किती आहे, 1 आहे. सो 1/4 प्लस 3/3 म्हणजे 1. बरोबर आहे का. अरे बरोबर का इथलं. येस सर. आणि 1 ची पॉवर 3 म्हणजे 1च झालं, प्लस 2 प्लस कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंटची किंमत काय येईल, 4 मायनस 3 आणि हे काहीतरी 1/4 म्हणजे 0.25 येते का, हे 3.25 येईल. बरोबर आहे का. इज करेक्ट. 1/4 मीन्स 0.75 की 0.25, अरे 1/4 0.25 0.25 प्लस किती येते, 3 आहे. बरोबर. सो 4 मायनस 3.25 0.25. सी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.75. ही याच्यामध्ये पुटअप करायची आणि नंतर टी 0 ठेवायचा, तुम्हाला त्यावेळची डिस्प्लेसमेंट मिळणार. ओके. बघा ते इक्वेशन काय येईल आता, यस इज इक्वल्स टू टी रेस टू 4/4 प्लस हे 3 ला 3 कॅन्सल करतो मी, म्हणजे काय शिल्लक राहील तर फक्त टी क्यूब राहील प्लस 2t प्लस कॉन्स्टंट किती आहे, 0.75 आहे. आता आपल्याला यस पाहिजे कधी, टी 0 असताना. सो यस 0 इज इक्वल्स टू, टी ची किंमत 0 ठेवा, हे 0 झालं, हे पहिल्या 3 टर्म 0 झाल्या. बरोबर आहे का. येस सर. शिल्लक आहे फक्त 0.75, म्हणजेच टाइम टी 0 असताना डिस्प्लेसमेंट किती होती, 0.75 मीटर एवढी होती. झिपलं. yes sir. Okay. Now we will go for the actual examples. Those were asked in the examination. Just a minute, I will share that so that you will get an idea. A particle starting from rest. This example I am going for. December 16, 3 marks. A particle starting from rest. म्हणजे काय? Particle starting from the rest. म्हणजे काय सांगा? u is equal to 0. U is equals to 0. T is equals to 0. 0. Right. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, टाइम किंवा टाइम 0 होता असं म्हणता येईल आपल्याला. ओके. A particle starting from a rest moving in a straight line whose equation of motion is given by s is equals to t cube minus twice t square plus 3. Find velocity and acceleration of the particle after 5 seconds. काय विचारले आपल्याला? त्याची व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन कधी, 5 सेकंदांनी. ओके. कळलं का बघा मी काय म्हटलं ते, इक्वेशन काय सांगितलं, s इज इक्वल्स टू टी स्क्वेअर मायनस ट्वाइस टी स्क्वेअर, तर टी क्यूब मायनस ट्वाइस टी स्क्वेअर प्लस 3 आहे.
आणि विचारले काय व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन कधी 5 सेकंदांनी, टाइम 5 सेकंद असताना. आय वुड लाईक टू गो फॉर दॅट एक्झाम्पल. दिलेलं इक्वेशन यस इज इक्वल्स टू, टेल मी द इक्वेशन. हा, यस इज इक्वल्स टू 3t square minus 2t, 3t minus 2t यस इज square. minus 2 square 2t square plus 3. 2t square minus plus 3 plus 3. This is equation given to us, equation number 1. And what they asked to calculate, काय काय विचारले आपल्याला? Velocity and acceleration. Velocity and acceleration कधी? after 5 seconds At t is equals to 5 सेकंद, म्हणजे 5 आफ्टर म्हणजे 5 सेकंद कंप्लीट झाल्यानंतर विचारले, बरोबर आहे का? ओके, सो नाउ गिवन इक्वेशन इज इन टर्म्स ऑफ द डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आपल्याला विचारले काय व्ही कधी टी 5 सेकंद असताना, म्हणजे आपल्याला दिलेलं इक्वेशन पहिल्यांदा फी आणि टी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पहिलं मी घेतोय फी आणि टी साठी, मग काय करावं लागेल रे? फॉर फी ऍट टी इज इक्वल्स टू 5 काय करावं लागेल सांगा? different आपल्याला पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन डिफरन्शिएट करावं लागेल. काय लिहिस मग? वी नो काय माहिती आपल्याला? velocity is equals to ds by dt, that is equals to d by dt of yes किती आहे असतो? t cube minus twice t square plus 3, that is equals to, बोला डिफरन्शिएशन. हा, 3t square minus 4t 40. इक्वेशन नंबर 2 कोणासाठी झालं? velocity साठी झालं. आता at t is equals to 5 equal to 5 विधान कसं लिहायचं बघा. फी ला सफिक्स 5 लावायचा. काय इंडिकेट करतो तो? velocity at 5 सेकंड. तर 5 ही व्हॅल्यू कुठे पुट करायची? टी च्या ठिकाणी, म्हणजे 3 into 5 स्क्वेअर minus 4 into 5, that is equals to 75 minus 20. Is it correct? Is it correct? sir Yes, sir. So what is the value now? 55. 55 55 मीटर पर सेकंड. ही कधीची व्हेलॉसिटी त्याची? 20 is equal to 5 time equal to 5 seconds 5 सेकंड, म्हणजे 5 सेकंदानंतरची त्याची आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेली आहे. आता पुढे जाऊन काय विचारलंय? ऍक्सलरेशन विचारलंय कधी? 5 सेकंदांनी. नाव फॉर ऍक्सलरेशन सॉरी at t is equals to 5. फर्स्टली इक्वेशन डिराइव करावं लागेल. काय इक्वेशन? वी नो a is equals to dv by dt, that is equals to d by dt of इक्वेशन ऑफ कोणाचं? ऍक्सलरेशनचं की सॉरी कोणाचं इक्वेशन लिहिता? 2. Velocityचं. 4. Equation 2, that is equals to d by dt of thrice t square minus 40 4t. What is that now? 60 minus 4 Equation number 3. Therefore, a at t is equals to 5, that is a suffix 5 is equals to, सांगा काय लिहिता? 30 minus 4 is equal to 26 6 into 5 minus 4, that is equals to 30 minus 30 minus 4 is equal to 26 26 meter per second. Understood how to go for? Yes, sir. Understood? Yes, sir. आणखी एखादं घ्यायचं या टाईपचं? बघा आन्सर समजलेलं आहे की आणखी एखादं घेऊ द्या या टाईपचं? समजलं sir. समजलेलं आहे? Yes, sir. ओके. आता समजा मी आणखी एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला या टाईपचं, सॉरी वेगळ्या इक्वेशन, म्हणजे इक्वेशन कसं फॉर्म करावं त्या पद्धतीचं. सपोज दॅट द गिव्हन इक्वेशन इज लाईक दिस इन टर्म्स ऑफ द फी अँड टी. इक्वेशन फी आणि टी मधलं आहे.
सांगा मला इक्वेशन एखादं फी इज इक्वल्स टू सांगा इक्वेशन बोला. आय एम गिव्हिंग फ्रीडम टू यू. अरे बोला इक्वेशन सांगा मला कुठलं तरी. 5t cube minus 3t square plus 2t प्लस 2t minus 3 मायनस 3 minus 3. नंबर 1. ओके, हे आपल्याला इक्वेशन One. ओके, दिस इज इक्वेशन विच इज गिवन टू अस. आणि आता विचारले काय काय बघूया आपण. आपल्याला आपण अजूनच करूया. आपल्याला काय काय काढायचं ते व्हेलॉसिटी काढायची, ऍक्सेलरेशन काढायचंय, डिस्प्लेसमेंट काढायची. कधी ऍट टी इज इक्वल्स टू सांगा किती घेऊ द्या. 3. ऍट टी इज इक्वल्स टू 3 सेकंड काढायचं. बरोबर. आता इथे का आपल्याला कंडिशन लागते. काय लागते ते पुढे तुम्हाला कळेल. तर मी लिहितो इथं कंडिशन काय दिली आपल्याला. फेन और ऍट टी इज इक्वल्स टू 0 सेकंड. टी 0 असताना जी डिस्प्लेसमेंट होती ती समजा 3 मीटर्स एवढी होती. कंडिशन काय दिली आपल्याला. एक दिली त्यांनी कंडिशन. टी 0 असताना डिस्प्लेसमेंट जी होती आपली ती 3 मीटर्स एवढी होती. हे आपल्याला दिलेलं आहे. आता हे कंडिशन कधी लागते. ज्या वेळेस आपण इंटिग्रेट करतो त्यावेळेस कंपल्सरी आपल्याला कंडिशन लागते. आता इथं एकाच वेळेस आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. त्याच्यामुळे मी एकच कंडिशन अजून करतो. आता ते कुठं लागेल ते आपण पुढे बघूया. आता आपल्याला दिलेलं इक्वेशन फी मधलं आहे. फी आणि टी मधलं आहे. पहिला काय विचारलंय. फी विचारलेली आहे. कधी टी 3 असताना. आपण ते पहिलं बघूया. नाव ऍट टी इज इक्वल्स टू 3 फी 3 इज इक्वल्स टू काय काय चेंजेस होतील इक्वेशन मध्ये. टीच्या ठिकाणी 3l. राईट. पुटअप करा मग. 5 into 3 cube मायनस 3 into 3 स्क्वेअर येईल. बरोबर. प्लस 2 into 3 येईल. मायनस 3 होणार. दॅट इज 5 into 3 चा क्यूब किती असतो 27 ना. येस सर. मायनस 3 into 3 स्क्वेअर ॲज अ 9 प्लस 2 into 3 ॲज अ 6 मायनस 3. सो व्हॉट इज द मॅग्निट्यूड. बघा काय काय येतं ते. 27 into 5 आहे मायनस 9 into 3 आहे प्लस 6 आहे मायनस 3 आहे. हे किती आलं. 111 मीटर पर सेकंद आले. ही व्हेलॉसिटी आली कधी. टाइम 3 सेकंदात असताना. आता पुढे पहिला ऍक्सलरेशन काढूया आपण. आता नाव ऍक्सलरेशन ए कधी काढायचं आपल्याला. ऍट टी इज इक्वल्स टू 3. परंतु दिलेल्या इक्वेशन मध्ये कुठे ए आहे का. नाही. मग आपल्याला तो ए आणावं लागेल. मग आपल्याला रिलेशन माहिती आहे. फी आणि ए मधलं काय आहे ते. a is equal to dv by dt. ऍज ए इज इक्वल्स टू डीव्ही बाय dt. म्हणजेच काय होईल ते इक्वेशन. ए इज इक्वल्स टू डी बाय dt ऑफ व्ही. म्हणजे 15t बरोबर आहे का. व्हीचं इक्वेशन 50t square दॅट इज 5t क्यूब मायनस 5t स्क्वेअर minus 3t square plus 2t minus 3. राईट. आता सांगा मला इक्वेशन A काय. is equal to 50t square. 50t square minus 6t plus 2. tt minus 60 plus 2. प्लस 2. बरोबर. आता फक्त काय करायचं. Yes. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची. कोणाची. टीचे जायचे 3t. हा किती टी आपला. किती घेतलं होतं आपण 3 T ना. is equal to 3. हा therefore a3 is equals to 15 into 3 square minus 6 into 3 plus 2. बोला किती होतं ते. 119. 119. चेक करा बरं. आय डोंट नो आन्सर. 119. बरोबर आहे सर. बरोबर. 119 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपल्याला काय मिळालं. ऍक्सलरेशन ऍट 3 सेकंड मिळालं. बरोबर. आता पुढे काय आहे. डिस्प्लेसमेंट ऍट 3 सेकंड काढायचे आपण. बरोबर आहे का. परंतु डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं इक्वेशन आपल्याकडे नाहीये. आता मग ते डिराइव्ह करावं लागेल. मग डिस्प्लेसमेंटचं रिलेशन कोणाबरोबर आहे. व्हेलॉसिटी बरोबर आहे. ते काय आहे. तर व्ही इज इक्वल्स टू ds बाय dt आहे. इक्वेशन व्हीच आहे आपल्याकडे.
म्हणजे काय करायचं आपल्याला फीला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे काय होईल ते फी dt इज इक्वल टू ds होईल. बरोबर. म्हणजेच याचाच अर्थ काय होईल पुढे जाऊन ते तर इंटिग्रल ds इज इक्वल टू इंटिग्रल फी इंटू dt. तर फी म्हणजे काय तर फीचं इक्वेशन दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फीचं इक्वेशन काय रे 5t 5t cube cube minus 3t square plus 2t minus 3 3t स्क्वेअर मायनस plus 2t हा minus 3 मायनस minus 3 बरोबर आहे इंटू dt असेल ते म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी करायचं आपल्याला dt. दॅट इज इक्वल टू सांगा काय लिहिता 5t raised to 4 by 4 minus 3t raised to 3 by 3 plus 2t raised to 2 by 2 minus 3t मायनस 3t plus c प्लस कॉन्स्टंट plus c. ओके तर कॅन्सल काय होते बघा 3 ला 3 कॅन्सल होते 2 ला 2 कॅन्सल होते. आता आपला पहिला कॉन्स्टंट काढावा लागेल. तर कॉन्स्टंट काढण्यासाठी आपल्याला कंडिशन दिली काय दिली कंडिशन टी 0 असताना यस 3 आहे म्हणजे काय लिहिणार आपण फ्रॉम गिवन कंडिशन काय दिले कंडिशन यस इज इक्वल्स टू 3 ऍट टी इज इक्वल्स टू 0 पुट दॅट कंडिशन हे मिळालेलं इक्वेशन आपल्याला यस साठीच आहे म्हणजे 3 इज इक्वल्स टू 5/4 इंटू टी किती आहे 0 आहे बरोबर बरोबर का yes Yes, sir sir. मायनस टी क्यूब म्हणजे 0 मी पॉवर वगैरे लिहित नाही त्याच्यात प्लस टी स्क्वेअर 0 मायनस दिस टर्म विल बी 0 प्लस सी विल बी देअर म्हणजे सी किती मिळाला आता 3 c is equals to 3. Now put in this equation. या इक्वेशन मध्ये पुट अप करा. Put that t in this equation. So what we will get? S is equals to बोला हा 5t 3 raised to 4 ना sir 5/4 t raised to 4 बरोबर आहे की हा 3 T square मायनस टी क्यूब प्लस टी स्क्वेअर minus 3t plus c प्लस मायनस 3t प्लस सी मिळाले आपल्याला दॅट इज अ 3 देअरफॉर यस कितीला विचारलं आपल्याला 3 सेकंद यस 3 इज इक्वल्स टू put up the value for t as a 3 raised to 4 minus itu minus चिन्ह t cube means 3 cube plus t square म्हणजे 3 square minus 3 into t means 3 plus 3 now tell me magnitude for s 3 बोला किती तर 5/4 into 3 raised to 4 नंतर काय आहे minus 3 cube after that plus 3 square 74.25 70 4.25 74.25 to 77.25 I don't know the answer 77.25 70 7.25 I don't know the answer because we have generated the numerical so I don't know please do tally the answers बाकीच्या लोकांचा आन्सर काय आले 74 च येते सर I don't know the answer because I don't know answer because I have not taken we have generated this example किती ते म्हणले 74.25 सर माझं 75.25 चाललंय माझं पण तेच आलंय सर I don't know the answer you do calculations neatly I don't know the answer सर त्याला एक्सपांड करा ना you do that expansion and all those things because I don't know the answer exactly कारण माझ्याकडे आन्सर नाहीये आपण एक्झाम्पल हे तयार केलेलं आहे फक्त मेथोडॉलॉजी लक्षात घ्या आता स्टेप वाईज करत चला 3 ची पॉवर 4 आहे बरोबर आहे का त्याला 5 गुणिले 4 आहे वजा 3 चा घन आहे अधिक 3 चा वर्ग आहे वजा 3 गुणिले 3 आहे अधिक 3 आहे once again do that you will come to the answer
बघा आणखी कोणाचं काय काय आले, -3 इंटू 3 क्यूब ना रे, हे 3 इंटू 3 क्यूबच आहे का इथं? येस सर. फक्त अरे अरे इथं फक्त 3 क्यूब आहे रे इथं, बरोबर ना? हा इथं फक्त 3 क्यूब आहे, बरोबर ना? 3 क्यूब प्लस 3 स्क्वेअर, तरी पण सर तेच येते 77.25. प्लस 3. अरे I am getting an 77.25. I don't know how you are getting the answers. Please do check the answer. I don't know the answer exactly what is there in. Either this or this will be the answer. Okay. Understood that how to calculate? Just let know about the methodology. लक्षात आले का सर्वांच्या? Yes, sir. ओके. आता हे झालं बरोबर. आफ्टर दॅट टाइम पिरियड म्हटलं आपल्याला, आपण कॅल्क्युलेट केलं व्हॅल्यू. म्हणजे काय केलं आपण, समजा इथं आपण व्हेलॉसिटी काढली कधी, आफ्टर t इज इक्वल्स टू 4 काढली. समजा इथं व्हेलॉसिटी मी आफ्टर 3 सेकंड काढली तर किती येईल रे? याच केस मध्ये व्हेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड्स आपण 3 ला काढली, आफ्टर 4 काढूया आपण. v at t is equals to 4. सांगा बरं किती येते? डू द कॅल्क्युलेशन्स इमिडिएटली. V4 is equal 5 इंटू 4 स्क्वेअर, बरोबर आहे का? 4 क्यूब मायनस 3 इंटू 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 square ना sir. हा राईट राईट, हा इथं 4 असणार आहे. 4 स्क्वेअर मायनस 2 इंटू 4 मायनस 3 ना, -3. Yes. दॅट इज इक्वल्स टू, सांगा आन्सर काय येतं? 277. 2 77. anybody else? 277 is correct. Yes, sir. 277 मीटर पर सेकंड ही वेलोसिटी कधी मिळाली? आफ्टर 4 सेकंड, बरोबर आहे का? आफ्टर 3 सेकंड किती होती ती? 111 होती. तर बघा मी काय म्हणतो त्या, सो व्हॉट शुड बी द व्हेलॉसिटी इन 4th सेकंड? व्हॉट शुड बी अ व्हेलॉसिटी इन 4th सेकंड? आपल्याकडे व्हेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड 111 आहे, व्हेलॉसिटी आफ्टर 4 सेकंड 277 आहे. आता मी म्हणतोय व्हेलॉसिटी इन द 4th सेकंड, चौथ्या सेकंदामध्ये त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असेल? कळलं का मी काय म्हणतोय ते? 443. 443 काय केलं त्याच्यामध्ये, कशी काढली तुम्ही 443? V2 मायनस V1 केलं आणि येणारा आन्सर V2 मध्ये प्लस केलं म्हणजे V3 निघाली. ओके. 4th सेकंड मध्ये कसं मिळणार? नाही मिळणार. 4th म्हणजे चौथा सेकंद, म्हणजे कधी 3 सेकंद झाले परंतु चौथा सेकंद कंप्लीट झालेला नाहीये. बघा मी काय म्हणतो ते व्यवस्थित अंडरस्टँड करा. इन द 4th सेकंड मीन्स 3rd सेकंड इज ओव्हर, 4th सेकंड इज स्टार्टेड, बट 4th सेकंड इज नॉट ओव्हर 8. म्हणजे आणखीन चौथा सेकंड संपलेला नाहीये. म्हणजे आपण डायरेक्टली 3.5 सेकंद झाली म्हणू शकणार नाहीये. म्हणजे चौथा सेकंद कुठपर्यंत आहे आपल्याला माहित नाहीये, बरोबर आहे का? बघा मग या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर व्हेलॉसिटी इन अ 4th सेकंड, v इन अ 4th सेकंड विल बी इक्वल्स टू v इन अ 4 सेकंड 4 कंप्लीट सेकंड वजा v इन अ 3 सेकंड, बरोबर आहे का? बघा व्हेलॉसिटी इन अ 4th सेकंड म्हणजेच व्हेलॉसिटी आफ्टर 4 सेकंड 4 सेकंड झाल्यानंतरची व्हेलॉसिटी वजा व्हेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड, या दोघांच्या मधली जी व्हेलॉसिटी असणार आहे ती चौथ्या सेकंदामधली असेल का? मी तुम्हाला इथं स्केल काढून दाखवतो. हे स्केल आहे, समजा आपलं व्हेलॉसिटी, आपली ही व्हेलॉसिटी ऍक्सिस आहे, हे 0 आहे, इथं आपलं 3 आहे, 3 सेकंद आहेत, इथं आपली 4 सेकंद आहे. 3 सेकंद झाल्यानंतरची व्हेलॉसिटी आपली 111, 4 सेकंद झाल्यानंतरची व्हेलॉसिटी आपली 277. आपल्याला काढायची इथली व्हेलॉसिटी इन बिटवीन 3 and 4, म्हणजे आफ्टर 3 बट बिफोर 4, बरोबर आहे का? बघा आफ्टर 3 बट बिफोर कंप्लीशन ऑफ द 4th सेकंड.
झिपते का बघा मी काय म्हणतो ते, कळतंय का काय म्हणतोय मी? Yes, sir. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर 4 सेकंदा झाल्यानंतर जी व्हेलॉसिटी होती 277, त्याच्यामधून आपल्याला ही 3 सेकंदाची व्हेलॉसिटी वजा करावी लागेल, सो दॅट यू विल गेट द व्हेलॉसिटी इन 4th सेकंड, दॅट इज 277 minus 111. So how much it is now? 166. 166 meter per second. Likewise we have to find out the same. मग जर का मला डिस्प्लेसमेंट इन nth सेकंद काढायची असेल, if I want to calculate the displacement s in nth second, तर ती काय असेल रे? s in nth second is equals to, सांगा. आपण काय केलं बघितलं का आता? फी इन nth सेकंद आपण काढली, कशी काढली? Vn minus of Vn minus V Vn of minus Vn minus Vn minus एक्झॅक्टली. त्याच पद्धतीने s इन nth काय असेल रे? Sn minus Sn minus 1. That's all. Understood? येस सर. Okay.